कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ, तुझ्या भावना, तुझं काय म्हणणं आहे सगळं कळतंय मला। पण मी तुला एक सांगू, आपल्या आयुष्यात जे काही घडतं ना, त्यात देवाचा काहीच हात नसतो। आपल्या संकटात ना तो आपल्याला वाचवायला येत ना आनंदात। आपण काही चुकीचं करत असू तर तो अडवायलाही येत नाही कधी। आता तरी बास कर ना, हे देव देव करणं। अर्जुन, देव आपल्याला फक्त चांगलं काय आणि वाईट काय याची बुद्धी देतो। म्हणूनच आपण काही चांगलं केलं की आपल्याला छान वाटतं, आपण काही चुकीचं करत असू तर आपल्याला गिल्ट येतं। एक मिनिट, म्हणजे हे जे काही चाललंय त्यामध्ये तुझ्या देवाचा काहीच हात नाही असं म्हणायचं का तुला? नाही अर्जुन, आतापर्यंत माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, ज्या वाईट गोष्टी घडल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींसाठी मी स्वतःला जबाबदार धरते। मग मला सांग, अमोलचा आजारपण ही त्याची देण कशी असेल? आपल्या अमोलच्या जीवाला धोका आहे, तो शेवटच्या स्टेजला आहे, कळते का तुला? पुढचं कोणी बघितलंय अर्जुन? कदाचित अमोल बरा होईल, तो ठणठणीत बरा होईल, यातनं आपल्याला काहीतरी नवीन धडा शिकायला मिळेल। एवढी पॉझिटिव्ह कशी काय राहू शकते तू? अर्जुन, कारण अमोलला गमावण्यापेक्षा त्यांनी आपल्या सोबत राहावं असं मला जास्त वाटतं। त्याच्या बाबतीत माझ्या मनात मी वाईट विचारच येऊ देत नाही, आणि वाईट विचार जरी आले ना तरी मी स्वतःला समजावते। आपला अमोल 1 दिवसाचा होता, आपण त्याला गमावून बसलो होतो ना, मरणाच्या दारातून परत आणलं होतं ना, आज तोच अमोल 7 वर्षांचा आहे। खरे आपे, आता पण त्याला तेच करायचं, मरणाच्या दारातून परत यायचं। अगदी बरोबर। अमोलची जगण्याची इच्छा आहे ना, मग त्याच्या जगण्याच्या इच्छेला आपणच आधार दिला पाहिजे। आपे, हा अल्बम आहे ना, यामध्ये मागच्या 7 वर्षाचा काळ रिकामा आहे का? मला इथून पुढचा तसा नकोय तो। अमोल जर आपल्याला सोडून गेला। अर्जुन, हे बघ, आपण त्याच्यावर उपचार करतोय, ह्या उपचारांचा त्याच्यावर किती परिणाम होईल याचा आपल्याला काही अंदाज नाहीये, पण हे असं विचार करणं आपण आधी थांबवूया आता। करतोय का प्रयत्न? मी लय प्रयत्न करतोय। कोणते विचार येतात मनामध्ये आणि असं वाटतं आपल्या हातात काहीच नाही, पण काय नाही करू शकणार। हा आजार आता 3rd स्टेजला गेलाय, म्हणून आपल्याला असं वाटतंय की त्याचे वाचण्याचे चान्सेस कमी आहेत, पण संपले नाही आहेत ना। अर्जुन, मला पूर्णपणे खात्री आहे, आपला अमोल लवकरात लवकर यातून बाहेर पडेल, तो लवकरात लवकर बरा होईल। फक्त आता आपण त्याची ताकद बनवूया। आपे, तू आहेस ना म्हणून मी उभा आहे का, नाही तर मी खचून गेलो असतो, संपून गेलो पण असतो। असंच आहे, म्हणूनच म्हणते, पुढे येणाऱ्या संकटाला आपण 2 जण मिळून तोंड देऊया। आता अशी हार नाही मानायची। आपला अमोल लवकरात लवकर बरा होणार आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आता। नाही मानणार हार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।